श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आता येत्या 10 एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त बऱ्याच जणांनी 21 दिवसांची प्रभावी सेवा ही सुद्धा केली असेल. आणि आपल्या या चॅनलवर मी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा या करता येतील आणि त्या कशा करायच्या आहे याबद्दलचे व्हिडिओ हे अपलोड केलेले आहेत. मग त्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ महाराजांची 21 दिवसांची सेवा असो किंवा एक मांडी स्वामी चरित्र सारामृताचे पारायण असो किंवा तारक मंत्राचे 21 किंवा 11 दिवसांचे अनुष्ठान असो याबद्दलची माहिती देणारे की ही सेवा आपल्याला कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती देणारे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आणि अजूनही तुम्ही ते व्हिडिओ जर बघितले नसतील तर आता माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा. म्हणजे तुम्हाला 21 दिवसांची सेवा ही जर करायला जमली नसेल तर निदान तुम्हाला एक मांडी पारायण हे कसं करायचं आहे आणि तारक मंत्राचे अनुष्ठान हे कसे करायचे आहे याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही ती सेवा करू शकतात. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त ज्यांना कोणाला 21 दिवसांची सेवा ही करायला जमली नसेल तर त्यांनी स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त 11 दिवसांची कोणती प्रभावी सेवा ही करायची आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही सुद्धा स्वामींची सेवा करत असाल, स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त जी कुठली सेवा ही आपण या दिवसांमध्ये करत असतो त्या सेवेचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळतं. मग तुम्ही ती 5 मिनिटांची सेवा करा, 2 मिनिटांची सेवा करा किंवा अखंड स्वामींचं नामस्मरण हे करा किंवा स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण, जी कुठली सेवा तुम्ही कराल त्या सेवेचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळतं. फक्त तुम्ही स्वामींची जी काही सेवा करत असाल ती फक्त तुम्हाला श्रद्धेने, विश्वासाने आणि पूर्ण मन लावून करायची आहे. मग तुम्ही ती 5 मिनिटाची 2 मिनिटाची केली तरी सुद्धा तुम्हाला त्याचे फळ हे नक्कीच मिळेल. आणि हीच सेवा तुम्ही 11 दिवसांची ज्याप्रमाणे सेवा मी सांगणार आहे त्याचप्रमाणे पुढे ती तुम्हाला 11 दिवसांची नाही जमणार तर तुम्ही ती 7 दिवसाची सेवा सुद्धा करू शकतात. तर ही 11 दिवसांची सेवा आपल्याला उद्यापासून सुरू करायची आहे. उद्यापासून म्हणजेच 31 तारखेपासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे. तर ती स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत पूर्ण आपली 11 दिवसांची सेवा ही पूर्ण होईल. स्वामी सेवेकरी हे स्वामींची नित्य सेवा तर नेहमी करतच असतात, पण ज्यांना वेळेअभावी स्वामींची कुठलीच सेवा ही करायला जमत नाही आणि तसंच मनामध्ये तर खूप इच्छा असते पण तरी सुद्धा वेळ हा काही मिळत नाही स्वामी सेवेला, तर त्यांनी स्वामींच्या या 11 दिवसांची सेवा नक्कीच करायची आहे. इतर वेळी कितीही ठरवलं तरी तुम्हाला वेळ मिळत नसेल तर निदान या 11 दिवसांच्या सेवेने तुम्हाला स्वामींची कृपा ही प्राप्त होणार आहे. स्वामींच्या लीला या अगाध आहे. स्वामींची जो कोणी भक्त अगदी मनाने, विश्वासाने आणि श्रद्धेने सेवा करतो त्या भक्तावर स्वामींचा आशीर्वाद हा कायम राहतो. मग त्यामध्ये असं काही नाहीये की तुम्ही तासनतास स्वामींच्या फोटोसमोर बसून स्वामींची सेवा केली पाहिजे. तर तुम्ही स्वामींची सेवा ही करताना अगदी ती 5 मिनिटांची, 2 मिनिटांची किंवा स्वामींच्या फोटोसमोर दिवा अगरबत्ती लावून स्वामींची आरती केली तरी सुद्धा तुमची ती सेवा सुद्धा अत्यंत प्रभावी आणि फलदायी अशी ठरत असते. फक्त ती सेवा आपल्याला पूर्ण मनाने, श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आहे. स्वामी सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये दुःख, अडचणी, संकट हे येत नाही असं तर काही होत नाही, पण आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट, दुःख, अडचणी येतात त्याची तीव्रता ही स्वामींच्या सेवेमुळे कमी होत असते. आपल्या प्रारब्धाचे, आपल्या कर्माचे भोग हे तर आपल्याला भोगायचेच असतात, पण आपण जर स्वामींची सेवा केली तर त्या सेवेने त्या प्रारब्धाची तीव्रता ही कमी होते. स्वामींना आपण आपले गुरु मानून त्यांची सेवा ही करत असतो आणि त्यांची सेवा केल्याने प्रचंड खूप मोठे असे गुरूंचे पाठबळ हे आपल्या पाठीशी कायम उभे असते. आणि आपल्या गुरूंचे पाठबळ आपल्या पाठीशी असताना, आपल्या सोबत असताना आपल्याला कुठल्याही अडचणींना तोंड देण्यासाठी हिंमत ही मिळत असते. स्वामींच्या कृपेने आणि त्यांच्या आशीर्वादाने कुठल्याही संकटातून आपण सहज बाहेर हे निघू शकतो. आणि म्हणूनच आपण सर्वांनी स्वामींची सेवा ही नेहमी केलीच पाहिजे. तर आपल्याला स्वामींच्या या 11 दिवसांच्या प्रभावी सेवेमध्ये कुठली सेवा करायची आहे तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्ही रोज एक पारायण हे करू शकतात. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय आहेत आणि या 1 ते 21 अध्यायांचं रोज पठण हे आपल्याला करायचं आहे. याप्रमाणे एक पारायण हे रोज 1 ते 21 अध्याय पठण केल्याने तुमचं हे पूर्ण होईल आणि 11 दिवसांच्या सेवेमध्ये तुमचे 11 पारायण हे पूर्ण होतील. त्याचप्रमाणे स्वामींचा तारक मंत्र जो आहे त्याचे सुद्धा तुम्ही या 11 दिवसांच्या सेवेमध्ये रोज 11 वेळा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रोज 11 वेळा पठण हे करायचे आहे. आणि तसंच स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा जो षडाक्षरी मंत्र आहे या मंत्राच्या सुद्धा तुम्ही रोज 11 माळे जप हा करू शकतात. आणि तुमची कुठली इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही जर ही सेवा करणार असाल तर तुम्ही ही सेवा संकल्पित सुद्धा करू शकतात. या सेवांपैकी तुम्हाला जी सेवा करायला
आपल्याला वेळ मिळत असेल ती सेवा तुम्ही या 11 दिवसांच्या सेवेमध्ये नक्की करा. पण मी तर तुम्हाला सांगेल की स्वामी चरित्र सारामृत, स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जप आणि तारक मंत्राचा सुद्धा 11 वेळा पठण या सेवा फक्त तुम्हाला स्वामींच्या महाराजांच्या प्रकट दिनापर्यंतच करायच्या आहे. आणि म्हणूनच तुम्ही निदान या 11 दिवसांसाठी तरी नक्कीच वेळ हा काढा आणि स्वामींची सेवाही नक्कीच करा. कारण इतर वेळेस जॉबमुळे म्हणा जर किंवा इतर काही कारणांमुळे तुम्हाला स्वामींची नित्य सेवाही करायला जमत नसेल तर निदान ही 11 दिवसांची प्रभावी सेवा तरी तुम्ही नक्की केली पाहिजे. आणि तसंच नित्यसेवेमध्ये जे स्वामी स्तवन हे दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला या 11 दिवसांच्या सेवेमध्ये पठण हे करायचं आहे. हे स्वामी स्तवन तुम्ही रोज 11 वेळा सुद्धा पठण करू शकतात. त्याचप्रमाणे दत्तबावनी जी आहे त्याचे सुद्धा तुम्ही या 11 दिवसांच्या सेवेमध्ये पठण हे रोज 11 वेळा करू शकतात. आणि तुम्हाला 11 वेळा जर स्वामींचा तारक मंत्र हा 11 वेळा जर पठण करायला जमत नसेल किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी करायला जमत नसेल, तसंच दत्तबावनीसुद्धा तुम्हाला 11 वेळा पठण करायला जमत नसेल तर निदान या 11 दिवसांच्या सेवेमध्ये रोज एकदा तरी तुम्ही हे पठण जरूर केलंच पाहिजे. फक्त पूर्ण मनाने, श्रद्धेने आणि विश्वासाने सेवा करा. स्वामींशी पूर्ण एकरूप होऊनच ही सेवा तुम्ही करा. स्वामींसमोर बसून 2 मिनिटाची का असेना पूर्ण श्रद्धेने एकरूप होऊन तुम्ही जी काही सेवा कराल, तुमचे मन न भरकटता, तुमच्या मनामध्ये इतर कुठलेही विचार न येता जर तुम्ही स्वामींची पूर्ण मन लावून जी काही सेवा कराल त्याचे फळ हे स्वामी तुम्हाला नक्कीच देतील. ही सेवा करत असताना आपल्याला मांसाहार हा करायचा नाहीये. 11 दिवस आपल्याला संपूर्णपणे मांसाहार हा बंद ठेवायचा आहे. आणि संकल्पयुक्त ही सेवा जर तुम्ही करत असाल तर मध्ये खंड हा पडू देऊ नका. त्याचप्रमाणे दुपारी 12 ते 12:30 ही जी वेळ आहे ती वेळ सोडून स्वामींची सेवा ही करा. आणि तसंच या सेवेसाठी तुम्हाला पूजेची वेगळी मांडणी करायची असेल तर तुम्ही करू शकतात, नाहीतर नाही केली तरी सुद्धा चालेल. आपल्या आयुष्याचं सोनं करणारी अशी ही प्रभावी 11 दिवसांची सेवा आहे. आणि या सेवेने अनुभव प्रचिती आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. आणि तुम्ही स्वतःच कमेंटमध्ये मला सांगाल की या सेवेने ताई आम्हाला खूप छान अनुभव हा आला आहे. आणि ही जी काही तुम्हाला मी 11 दिवसांची सेवा आता सांगत आहे ती सेवा मी सुद्धा स्वतः आधी केलेली आहे आणि मला सुद्धा या सेवेचा खूप छान अनुभव हा आला आहे. या सेवा करत असताना आपले मन हे पूर्णपणे शांत ठेवा. ही सेवा चालू असताना कोणाशी वादविवाद करू नका किंवा कोणाबद्दलही द्वेष हा आपल्या मनामध्ये ठेवू नका. तर याप्रमाणे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला 11 दिवसांची स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कोणती प्रभावी सेवा ही करायची आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे. आणि खरंच जर तुम्हाला आतून वाटत असेल आपण स्वामींची सेवाही केली पाहिजे तर तुम्हाला वेळ हा नक्कीच मिळेल. स्वामी तुमच्याकडनं नक्की सेवाही करून घेतील आणि सेवा करण्यासाठी तुम्हाला शक्तीसुद्धा देतील आणि मार्गसुद्धा नक्कीच दाखवतील. आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या मनाशी जर निर्णय पक्का ठेवला की नाही मला या 11 दिवसांची सेवाही करायची आहे तर तुम्हाला नक्कीच मार्ग स्वामी समर्थ महाराज हे दाखवतील आणि तुमच्याकडनं सेवासुद्धा करून घेतील. तुम्ही या सेवेला सुरुवात तर करा, पुढे स्वामी सगळं बघून घेतील आणि तुमच्याकडनं सेवासुद्धा करून घेतील. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि हो, पुन्हा एकदा सांगेल की सेवा नक्कीच करा.